जय श्री केदार भावांनो. तर आम्ही आता तुम्हाला मागचा व्हिडिओ दाखवला होता, तिथं रोड स्लायडिंग झाली. तिथून आम्ही आता एक 4-5 किलोमीटरवर आलो होतो आणि इथं आम्हाला असं सुंदर नजारा बघायला भेटला. तुम्हाला काय सांगू, आम्हाला हे जे ट्रॅक आहे ना ऋषिकेशहून केदारनाथचा, खूप छान वाटायला लागलं ट्रॅक करायला. आहे थोडी अडचण, थोडी मेहनत आहे, घाट आहे, सगळं डोंगरी इलाका आहे, घाट आहे, पण आम्हाला आहे ना, आम्ही भोलेनाथचं नाव घेऊन आहे ना चाललो आहेत आणि आम्हाला इतके सुंदर सुंदर नजारे बघायला भेटत आहेत ना. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे असा रोडच्या किनाऱ्यावर झरणा वाहत आहे. आपली येणारे जाणारे लोक आपली गाडी धुवून काढत आहे, कारण वॉशिंगला पैसे द्यायची गरज नाही, निसर्गाची देण आहे. आणि रोडच्या सेंटरलाच बघू शकता तुम्ही किती सुंदर असा झरणा वाहत आहे. आणि इथं सगळे आपापल्या गाड्या, फोर व्हीलर सगळे ह्याच्या खालून घेऊन जात आहेत, कारण गाडी स्वच्छ निघती, सुंदर निघती. तर बघा तुम्ही, हा नजारा बघायला खूप छान वाटतंय आणि खूप सुंदर वाटतंय. तर चला मित्रांनो, आम्ही आता पुढचा ट्रॅक सुरू करत आहे आणि पुढं जात आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री केदार लिहायला विसरू नका. हर हर महादेव.